नमस्कार मित्रांनो, बातमी मागची बातमी या सत्रामध्ये आज आपण एक महत्त्वाचा विषय, सध्याचा जो चालू विषय आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत की मोदींची कूटनीती आणि त्याचा जागतिक प्रभाव. तुम्ही पाहिलं असेल की मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांनी जगामध्ये बऱ्याच देशांमध्ये दौरे केले. लोक त्यांना म्हणायचे की हे काय परदेशी जातात सारखं, नाही का. पण त्याच्या मागचं त्यांचं जे धोरण होतं, भारताचं सगळं जगभर नावलौकिक करणं, भारताचा जागतिक दबदबा तयार करणं, व्यापाराचे मार्ग खोलणं, सगळ्या देशांशी मैत्री करणं, तर या मागचं तर धोरण त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं नाही. ते धोरण आज लोकांना कौतुकास्पद झालेलं आहे. आता गेले महिनाभर तुम्ही एक विषय रोज पेपरला वाचत असाल की अमेरिकेने आपल्या भारतावर म्हणजे टेरिफ 50% टेरिफ लावला की आपल्या व्यापाराचं त्याने लावलं. याची कारणं आता मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला समजून सांगितली की दुखावले गेलेले आहेत. भारताने आपलं अंकित राहावं, भारताने आपल्या आज्ञेत राहावं अशी त्यांची इच्छा आहे. ती मोदींनी पूर्ण न केल्यामुळं, देशाचा स्वाभिमान गहाण न टाकल्यामुळं त्यांनी मग भारताला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. आता मोदींनी मग त्याला प्रत्युत्तर बोलत नाही. मोदी तुम्हाला दिसतंय का ट्रम्पवर टीका करताना, त्याला आरेला कार्य म्हणताना? अजिबात नाही, काहीच बोलत नाहीत. ते काहीच बोलत नाहीत. आणि हा सगळ्यात चांगला मार्ग आहे की काहीच उत्तर द्यायचं नाही, समोरच्या माणसाचा धीर आपोआप खचत जातो. मग आता हे करून मी शिवाय देऊन ऐकत नाही, मी 10 शिवाय देऊन ऐकत नाही, भांडं फेकून मारलं तरी ऐकत नाही, मग त्या माणसाचं धीर खाचायला जातं, तो शेवटी खचून जातं. मोदींचं हे शास्त्र आहे. आता मोदींनी त्याला प्रत्युत्तर कशी द्यायला सुरुवात केली ते तुम्हाला समजून सांगतो की डी-डॉलरायझेशन. अमेरिकेच्या डॉलरचं जे एखादा वेगळा एपिसोड मी कधीतरी करेल की दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा मोठ्या राष्ट्रातल्या लोकांची बैठक झाली तेव्हा जागतिक व्यापार वाढला पाहिजे, एकमेकाचे शत्रुत्व कमी झाले, म्हणजे काय करावं, तर अमेरिकेचे जे डॉलर आहे ते सगळ्यांनी वापरा. ते कोणता व्यवहार करायचा झाला तर एकमेकाला डॉलर द्यायचे असं ठरलं. जगामध्ये कोणता व्यापार हा डॉलरमध्ये व्हायला लागला. सौदी अरेबियामध्ये अमेरिकन कंपन्यांनी त्यांना तेलाचे कारखाने उघडून दिले. पण त्यांना एक अट घातली की तुम्हाला जे तेल विकायचं ते तुम्ही डॉलरमध्ये विकलं पाहिजे. आता सगळ्या जगाला तेलाची गरज आहे, मग तुम्हाला पाहिजे का तेल, डॉलर द्या. आता डॉलर पाहिजे तर मग डॉलर मिळवण्यासाठी अमेरिकेच्या हातापाया पडा, अमेरिकेला काहीतरी माल विका, नाही का. मग अमेरिका स्वस्तात विका. जे डॉलरचं महत्त्व वाढत चाललं, अमेरिकेला बसल्या बसल्या ते कमिशन मिळायला लागलं. डॉलरचं महत्त्व वाढल्यामुळं काय झालं, जागतिक सत्ता अमेरिका झाली. आता मोदींनी पहिला त्या मुळावर घाव घातला. आपण रशिया, सौदी अरेबिया, चीन, जपान यांच्याशी आता स्थानिक चलनामध्ये व्यवहार सुरू केले. तर आता त्या घडीला 30 देशांबरोबर भारत जो व्यवहार करतो तो रुपयामध्ये होतो. म्हणजे तुम्हाला आम्ही माल पुरवतो, आम्हाला रुपये द्या, आमच्याकडून माल घ्यायचा, तुम्ही आम्हाला रुपये द्या, आम्ही तुम्हाला रुपये द्या. डॉलरचं महत्त्व कमी करायला मोदींनी सुरुवात केली. पूर्वी 90% व्यापार डॉलरचा व्हायचा, आता तो जवळजवळ 60%वर आला जगातला व्यापार. चीननी सुद्धा तसंच चालू केलं की आमचे पैसे घ्या, तुमचे पैसे आम्हाला. आपण रशियाच्या व्यवहारामध्ये रुपया रुबलचा व्यवहार करतो, जपानशी येन रुपयामध्ये व्यवहार करतो. इराकने सुद्धा आपल्याला पेट्रोल डिझेल द्यायला सुरुवात केली, रुपयामध्ये सुरुवात केली. इराणने तसंच केलं. त्याच्यामुळं अमेरिका चिडून राहिली की हे भारत आपलं महत्त्व कमी करायला लागलं. हा पहिला पॉईंट झाला. दुसरं, ही कूटनीती जी आहे की अमेरिकेचं महत्त्व कमी करणं कसं शक्य आहे ते मोदींना पूर्ण माहीत. दुसरं काय आहे की शस्त्रास्त्र खरेदीवर स्वतःची पॉलिसी. पूर्वी काय व्हायचं की आपण निम्मी शस्त्र अमेरिकेकडून घ्यायचं, मग त्यांची विमानं घ्या, त्यांच्या बंदुका घ्या, त्यांच्या तोफा घ्या, नाही का. काही आपण रशियाकडून घ्यायचो.
फ्रान्सकडून घ्यायचं. आता मोदी आल्यानंतर त्यांनी सुरू काय केलं की शस्त्रास्त्र आपल्या भारतात तयार झाले पाहिजे. तुमची विकत घेतो, आम्हाला लायसन द्या, आम्ही प्रॉडक्ट करतो. तुमचं विमानं घेतो, आम्हाला विमान बनवायचे, आमच्या भारतात परवानगी द्या, त्याचे स्पेअर पार्ट आम्ही बनवू. का ते 71च्या युद्धामध्ये आपल्याला जाणवलं, अमेरिकेने आपल्याला विमानाचे स्पेअर पार्ट दिले नाहीत, आपल्याला क्रायोजेनिक इंजिन दिलं नाही, म्हणजे विमान बिघडलं तर त्या जागेवर पाडायचं, स्पेअर पार्टच नाहीत. पहिलं मग खरेदी करायचे तर काय की भारतात ते तयार व्हायची परवानगी पाहिजे, त्याचे सगळे नकाशे आम्हाला तुम्ही दिले पाहिजे. आता F-35 जे विमान आहे ते अमेरिका आपल्या भारतात, पण त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला तो पोर्ट देणार नाही, भारतात बनवण्याची परवानगी देणार. त्या भारतात सांगितलं आम्हाला तुमचं विमानच नको, आम्ही रशियाकडून घेऊ. रशिया आपल्याला सगळं त्याचे जे बारकोड आहेत किंवा सर्व्हिस कोड आहे की ज्याच्यामुळे आपण विमानात बदल करू शकतो, नकाशे सगळं आपल्याला दिलं. भारतामध्ये विमानं बनवायला सुद्धा परवानगी दिली. त्याच्यामुळं अमेरिकेच्या शस्त्रास्त्र जी विक्री होती त्याच्यावर परिणाम व्हायला लागला. कारण लोक पाहतात ना, भारत जर असं करतो तर आपणही तसंच करू. आता F-35 भारताने नकार दिला म्हटल्यावर किंवा या ऑपरेशन सिंधूरमध्ये F-35 विमान पाडल्यानंतर स्पेन, स्वित्झर्लंडने अमेरिकेतल्या विमानाची ऑर्डर कॅन्सल केली. बाकीच्यांनी चौकशी केली होती, त्याने तिथंच टाकलं. F-35 विमान विकण्याचा जो अमेरिकेचा मोठा प्रयत्न होता तो एकदम तोंडघशी पडलेला दिसून येतो. भारत स्वतः निर्मिती करायला सुरुवात केली. तुम्ही पाहिलं असेल, आपण ब्रह्मोस बनवलं, आकाश विमान तयार करतो, आकाश आपलं एअर डिफेन्स सिस्टीम तयार आहे, अग्निअस्त्र आहे, अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र भारत स्वतः निर्माण करायला लागलेलं आहे. पूर्वी भारतात विमान तयार करणं हे अवघड गोष्ट, पण आज आपण सगळ्या तोफा, रणगाडे सगळ्या गोष्टी आपण बनवतो असं नाही, तर ते विकतो सुद्धा. म्हणजे गेल्या वर्षीचं टार्गेट 1,50,000 कोटीची शस्त्रास्त्र आपण परदेशांना विकली आहेत. आणि आता लाईनीमध्ये लोक आहेत की आम्हाला ते शस्त्रास्त्र द्या. म्हणजे भारत जो एक आयातकार होता शस्त्रास्त्राचा, तो आता निर्यातकार व्हायला निर्यातदार झालेला आहे. त्याच्यामुळं अमेरिकेच्या पोटावर पाय पडल्यासारखं झालेलं आहे. तिसरा जो प्रश्न आहे की अमेरिका नेहमी दबाव आणत असं की तुम्हाला आम्ही सांगू तसं वागा, आम्ही तुम्हाला मदत करू, आम्ही तुम्हाला चीनच्या विरोधात लढायला मदत करू. पण महिनाभरामध्ये मित्र म्हणणारा अमेरिका शत्रूसारखा वागायला लागला. आपण घाबरून गेलो का? नाही. मोदीने एक कवडीचं उत्तर त्याला दिलं नाही. वारंवार वॉर्निंग दिलं, 8 दिवसात करा, 15 दिवसात करा, नाही तर आम्ही असं करू, आम्ही सांगतो त्या अटी मान्य करा. मग आपण काय केलं, आपण चीनशी मैत्री वाढवायला सुरुवात केली, रशियाशी मैत्री वाढवायला सुरुवात केली. रशिया, चीन, आम्ही, भारत या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे ती मैत्री झाली तर अमेरिकेला ती भारी पडेल. हे नवीन समीकरण पुढे यायला लागलं, रशिया, चीन, अमेरिका. आता चीनशी मैत्री झाल्या तर चीन कधी जागा देऊ शकते हे मान्य आहे, पण धोका तर पत्करला पाहिजे ना. ऐक, आपलं चीनशी पूर्वी संबंध चांगलेच होते. नेहरूंच्या काळामध्ये जे युद्ध 1962ला त्यांनी अचानक दागा दिला नेहरूंना, त्याच्यामुळं आपले संबंध बिघडले. पण चीनच्या लक्षात आलं की आता हा भारत पूर्वीचा राहिलेला नाही आहे, हा आता आज आपण काही त्यांना फसवायला गेलो तर तो आपला नाश करू शकतो. त्याच्यामुळं ते मैत्रीचा हात चीन स्वतःहून पुढं करायला लागलेला आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री भारताला व्हिजिट देतात. ते पुढच्या महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी चीनला भेट देतात. म्हणजे चीन भारतीय संबंध वाढले तर रशिया भारत मैत्री तर वाढलेलीच आहे. म्हणजे अमेरिकेला हा एक शह निर्माण झालेला आहे. चौथाची जी आहे की पेट्रोलची जी अरबा लोकांची दादागिरी होती की बहुतांशी जगामध्ये पेट्रोल पुरवठा हा अरब कंट्रीमधून होत होता. सौदी अरेबिया, ओमान, कुवेत, नाही का, इराण, इराक. मग ते म्हणलं आहे तसे भाव वाढवायचे. तुम्ही पाहिलं तर की पेट्रोलचे दर किती वाढतील याला काही नियमच नसत. मग भारताने काय केलं की आपली खरेदी जी आहे ती रशियाकडे वाढवली. म्हणजे आपल्याला जर आता 100 लिटर पेट्रोल लावायचं असेल तर 80 लिटर पेट्रोल आपण रशियाकडून घेतो. उरलेले 20% जे आहे
ते इतर देशांकडून घेतो, एकदम सगळ्यांचे संबंध तोडायचे नाहीत म्हणून. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला रशिया स्वस्तामध्ये देतो. बाजारामध्ये $80-85 प्रति बॅरल भाव आहे. रशिया आपल्याला $60 प्रति बॅरल भावाने आपल्याला तेल पुरवतो. आपण ते भरमसाठ प्रमाणात ऑइल आयात करतो, ते रिफाईंड करतो, त्याचं पेट्रोल वेगळं, डिझेल वेगळं, गॅसोलिन वेगळं, केरोसिन वेगळं, ते करून आपण युरोपियन कंट्रीला विकतो. आहे का नाही गंमत? म्हणजे भारत एकेकाळी पेट्रोल आयात करणारा देश होता, आताही आयात करतो, पण तो निर्यात पण करतो. त्याच्यामुळं आपल्या भारतीय कंपन्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्याच्यावरच्या टॅक्समुळे भारताला सुद्धा मोठा फायदा टॅक्स मिळाला आणि परदेशी चलन मिळालं. मग याचं काय झालं की अरब लोकांची दादागिरी कमी झाली. अमेरिकेतून पेट्रोल जे लोक घ्यायचे ते कमी झालं. त्याच्यामुळे अमेरिकेला जे त्याने रशियावर बंधनं घातली त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अमेरिका त्याच्यामुळं अजून याच्यामध्ये रागामध्ये आलेली आहे. पाचवाचं प्रमाण आहे की सोन्याचा साठा वाढवला. भारताने, तुम्ही वाचलं असेल पेपर, मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली. आपलं सोनं जे परदेशात लंडनच्या बँकेमध्ये होतं ते सगळं भारतात आणलं आणि बाजारात, जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये आपण सोन्याची खरेदी केली. तर सोन्याची खरेदी केली की आपलं जे चलन आहे त्याची मजबूती वाढते. कारण हे जे रुपये छापण्याचं प्रमाण हे सोन्याचे नाही, तुमच्याकडे किती सोनं आहे त्या प्रमाणामध्ये नोटा छापता येतात. त्याचं आपण सोनं मोठ्या खरेदी केल्यामुळे आपल्या भारताच्या रुपयाची किंमत जगामध्ये वाढली. जे लोक रुपयाचं चलन आक्षेप करायला लागले. पूर्वी आपण कुठं गेलो तर आपल्याला डॉलर घेऊन जावं लागायचं, तिथलं स्थानिक चलन डॉलरच्या बदल्यात घ्यावं लागायचं. आता रुपये घेऊन गेलं तरी 30-35 देशामध्ये आपल्याला रुपयामध्ये व्यवहार करता येतात. रुपयाच्या बदल्यात त्यांचं चलन ते आपल्याला देतात. सहावा जो प्रश्न आहे की भारत सरकार, मोदींनी किंवा त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी परदेशी अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत, त्यांच्याशी करार केले. त्याच्यावर नवीन बाजारपेठ आपल्या भारताला नायर झाली की ब्राझील आहे, मोरोक्को आहे, नाही का, मेक्सिको आहे, आफ्रिकन कंट्रीमधले वेगवेगळे देश आहेत. यांच्याशी आपण व्यापारी करार केल्यामुळं आपल्या भारतीय मालाला तिकडे डिमांड वाढली आणि भारतीय औषधं, कपडे ही चांगलीच असतात. त्याच्यामुळं निर्यात आपली वाढायला लागली आणि हे सगळं युरोपियन कंट्री अमेरिकेच्या डोळ्यावर आलं की यांची एकाएकी एवढी प्रगती कशी होती, यांची निर्यात एवढी वाढली कशी, यांच्याकडं परदेशी चलन एवढं गोळा कसं होतं. मी पेपरला वाचत असं की भारताचे परदेशी गंगाजळी दिवसेंदिवस वाढतच चालले. म्हणजे मोदी जेव्हा आले पंतप्रधान त्याच्या 7 पटीने गंगाजळी आज वाढलेली आहे. म्हणजे कुठली वाईट परिस्थिती आली, आपण वर्षभर काही निर्यात न करता सुद्धा आपण जागतिक बाजारातून खरेदी करू शकतो, एवढी ताकद भारतामध्ये आलेली आहे. पूर्वी नाटो करार म्हणजे अमेरिका, युरोपियन कंट्रीज, इतर देश जे आहेत त्यांनी एकत्र आहेत, जे तसं अमेरिका सांगायचे तसं ते वागायचे, त्यांच्या होला हो मळायचे. पण भारताने काय केलं, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांच्याशी जवळीक साधली. आपण ब्रिटनबरोबर व्यापारी करार केला. लक्षात घ्या, अमेरिका आपल्यावर व्यापारी बंधनं घालते, ब्रिटनने आपल्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे, मुक्त व्यापार, 0 टॅक्स. म्हणजे हे 3 देश आहेत युरोपियन कंट्री, हे अमेरिकेपासून अलग झाले. भारताच्या विरोधात ते काम करायला त्यांनी नकार दिला की आम्ही भारताशी व्यवहार करणार, तो पण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. त्याच्यामुळं अमेरिकासुद्धा त्याच्यावर आपण चिडलं जे म्हणतो की चल हे आमच्या अंकित देश आज आमचं ऐकेना असे झाले. 8वा जो प्रश्न आहे की भारत मोदी सत्तेवर आल्यापासूनची कूटनीती म्हणतो, त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात कधी शब्द काढले नाहीत. पहा, आरडाओरडा की तुम्हाला धमकी असं कधी मोदी करत. त्यांनी पाकिस्तानची सगळ्या बाजूने नाकेबंदी केली. जागतिक स्तरावर पाकिस्तानला त्यांनी एकटं पाडलं, अगदी भिकारी करून टाकलं. आल्या आल्या त्यांनी नोटाबंदी केली. खूप लोकांना वाईट वाटलं, त्याचा आरडाओरडा झाला.
पण आपल्या नोटा पाकिस्तान छापायचा आणि त्याच भारतामध्ये बी काय, त्याच्यामुळे त्याला ते आयते पैसे मिळायचे आपल्या भारतामध्ये. त्याच्यामुळं डुप्लिकेट चलन वाढलं होतं, नाही का. मोदींनी नोटाच बंद करून टाकलं. जे नवीन छापलं त्याचं इतकं क्लिष्ट केलं की ते पाकिस्तानला जमत नाही. त्याच्यामुळे तो पाकिस्तान अक्षरशः भिकारी झाले. सगळीकडं आज पाकिस्तानची जी इकॉनॉमी चालू आहे ते लोक देणाऱ्या मदतीवर आहे. म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला जसं भिक्षा वाढली तरच तो जगतो, तसं अमेरिकेची परिस्थिती झाली की सौदी अरेबियाकडून भीक माग, तुर्कस्तानकडून भीक माग, अमेरिकेकडून भीक माग, त्याच्याकडून कर्ज घे, त्याच्याकडून कर्ज घे, नाही का. त्याच्यामुळं पाकिस्तानला भारताने न बोलता त्याची अवस्था अगदी भिकारी. त्यांच्या पाकिस्तानला तुम्ही व्हिडिओ ऐका, त्यांचे लोकसुद्धा म्हणतात आम्हाला भिकारी म्हणून सगळीकडे ओळख. पाकिस्तानच्या पंतप्रधानाचं वाक्य आहे की आम्ही कुठं भेट द्यायला गेलो तिथल्या राष्ट्राला वाटतं हे काहीतरी मागायला चालेल, नाही आम्हाला भिकाऱ्यासारखंच वागवतात, तर मान सन्मान अजिबात देत नाही. तर पाकिस्तानला न बोलता सरळ कसं केलं हे कौतुकास्पद आहे. 9वा जो प्रश्न आहे की भारताची जी प्रगती झाली की चीनच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झालेला आहे. चीनची आर्थिक परिस्थिती जी आहे ती थोडीशी डळमळीत झालेली आहे. तिथल्या बँका बंद झालेल्या आहे, तिथं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच्यामुळे चीन काय झालं, अंतर्गत प्रश्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेलं आहे की तिथं कोणत्या क्षणी विद्रोह होण्याची शक्यता आहे. तिथं अनेक मोठाले म्हणजे उद्योगधंदे बंद पडले, बँकांचे पैसे डुबलेत, लोक लाईनीत उभं राहून मागतात तेव्हा 5 पैसे त्यांना मिळेना असे झालेले आहेत. आणि मग तिथल्या ज्या जागतिक कंपन्या तिथं चीन मजूर स्वस्त मिळतात म्हणून गेले, तर ॲपल म्हणा किंवा इतर मोठे जे आहे फॉक्सकॉन वगैरे ते सगळ्यांनी चीनमधले धंदे बंद करून भारतामध्ये यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये प्रोडक्शन वाढलं आहे, भारत एक प्रोडक्शन हब बनायला लागले. आणि आता ॲपल कंपनी भारतात सगळ्यात जास्त मोबाईल बनवते आणि ते घेऊन अमेरिकेत विकते. मध्ये तर एवढी डिमांड होती की त्यांनी म्हणजे विमानाने पाठवले, विमान भरून मोबाईल तिकडे पाठव. तर 100-200 कोटीच्या वर एका वेळेस ॲपल कंपनीचे मोबाईल जातात भारत, आणि ते चलन भारताला मिळतं. लक्षात घ्या, परदेशी चलन भारताला मिळतं, भारतामध्ये रोजगार निर्मिती होते. आणि तिसरं आपण एक सगळ्यात छान काम केलं की तुर्कस्तानला सजा दिलेली आहे, नाही का. तुर्कस्तानने ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस जे पाकिस्तानला मदत केली त्याच्या बदल्यात भारताने मग काय केलं की तुर्कस्तानच्या भोवतीचे जे देश आहेत, ग्रीस आहे, आर्मेनिया आहे, इतर कंट्री आहेत, यांना आपण मदत चालू केली, शस्त्रास्त्र पुरवठा चालू केली. तुर्कस्तानमध्ये लोकांनी भेटी देणं बंद केलं. त्याच्यामुळे तुर्कस्तानसुद्धा आज हातघाईला आलेला आहे. तो भारताला विनवणी करतो की तुम्ही असं करू नका, तुमचे लोक आमच्याकडे येऊ द्या, आमच्या शेजाऱ्यांना शस्त्रास्त्र देऊ नका, आमची परिस्थिती वाईट व्हायला लागली. पण जो भारताशी वाकडेपणा घेईल त्याला भारत सजा देणार, आणि न बोलता देणार, कोणत्याही गोष्टीची चर्चा नाही, सजाही देणार. म्हणजे भारत मोदींची काय कूटनीती ही मी तुम्हाला समजून सांगितली की भारत हा जागतिक सत्ता बनायला लागलेला आहे. त्याच्यासाठी आपल्या भारतीयांनी एक काळजी घेतली पाहिजे की अफवांवर विश्वास ठेवायचा. काही जयचंद आपल्या भारतामध्ये असतात की जे भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता कोणतंही सरकार असो, मग ते भाजपचं असो काँग्रेसचं असो, सरकारच्या मागं ठामपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. रामकृष्ण.